गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? स्क्रीन दिसतंय का? हो मॅम. ओके. बरं, प्रश्नपत्रिका क्रमांक 10 सोडवली सर्वांनी? हो मॅम. ओके. रेषा नका मारू. पेन गेला का चेक करा एकदा. हो. बरे, बाकीचे येत आहेत. सुरू करूयात मग आपण. बरं, 1-2 प्रश्न पाठवले होते पहा बुद्धिमत्तेचे. एक मिनिट, कोणी पाठवलेले होते हे? प्रश्न दियाने पाठवलेले होते पहा. दिया आहे का? दिया आहे का आता? दियाचं तर नाव नाही दिसलं मला. बरं, दियाने पाठवलेले प्रश्न ती आली की घेऊयात. 10वी प्रश्नपत्रिका पाठवली नाही सर्वांनी? हा, तोपर्यंत प्रश्न पाठवा. 10व्या प्रश्नपत्रिकेमधले सर्व प्रश्न पाठवा, कठीण वाटणारे. मॅम 18 नंबर. चॅट बॉक्स मध्ये पाठवा, पाहते मी. इंग्लिशचे गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. बरं, आता 18 नंबर एक आला. मी लिहून घेते प्रश्न, पटपट सांगा किंवा मग चॅट बॉक्स मध्ये पाठवा पटपट. हा, कोमलचा आहे फक्त 18वा नंबर. त्यापुढे पेन्सिल दाखव रे कधी. पेन पेन्सिल दे कधी. तो चालत नाही. बरं, 18 नंतर 20, 32. 18, 20, 32, 45, 47, 58, 59, 74. वृंदाचे आले. बाकीच्यांचे नाही आहेत का काही प्रश्न? मग त्यानंतर 74, 20, 59. हा, 18, 45, 58. ओके, हे घेतलेत सर्वच. यशवर्धनचा एकही नाही. आराध्याचा 7वा आहे. जीवनचा 18, 20, 29 आणि 30. बरं. पाठवा पुढचे प्रश्न. एवढेच आहेत का? माईक सर्वांचे ऑन आहेत. एवढेच प्रश्न आहेत का कोणाचे आहेत राहिलेत काही सांगायचे? ओरली सांगितलं तरी चालतील. हो. पाठ. चला सुरुवात करूया. जेवढे आले तेवढे प्रश्न घेऊयात. 4 नंबर पण आलाय पहा, 32 आलाय. नंतर 1 नंबर पण आलाय. हे तर बहुतेक मागचे आहेत. 4 आणि 1 मागचे होते. 18, 19. ओके, जे आलेत ते घेऊयात. बाकीचे येतात एवढे प्रश्न घेऊ इंग्लिशचे आणि त्यानंतर
ग्रुपवरती बुद्धिमत्तेचे 1-2 प्रश्न आलेले होते, तर ते प्रश्न घेऊयात. बरं, 1 आणि 4 नाही ना, मग मागचा होता बहुतेक तो पाहिलेला कालच्या याच्यातला. बरं, आता यांच्यातला जवळचा आहे 7 नंबर प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. The second word begin with the last letter of the first word. Which word will be in the blank? Some elephant dash dash here. Boy, ink, not आणि toy. तर त्यांनी सांगितलंय काय पाहता, दुसऱ्या शब्दाची सुरुवात पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराने करायची. म्हणजे दुसऱ्या शब्दाची सुरुवात जर केली आपण तर टी वाय टॉय होईल का? बॉय, इंक, नॉट आणि टॉय. दुसऱ्या शब्दातील शब्दाची सुरुवात पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराने करायची. शेवटच्या अक्षराने जर केली दुसऱ्या शब्दातली सुरुवात, मग दुसऱ्या शब्दाची सुरुवात जर केली शेवटच्या अक्षराने जर सुरुवात केली तर असा शब्द फक्त टॉय तयार होतोय. TOY. इथं दुसऱ्या शब्दाचा शेवटचं अक्षर म्हणजे टी आलं, मग टी ने सुरुवात होणारा शब्द टॉय. प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण या प्रकारचा आहे. प्रश्न समजला का? हो मॅम. हम्म. बरं, 7 नंबर झाला. त्यानंतर जवळचा आहे 10वा, 10 नंबर. 10 नंबर त्याने दिलाच नाही. 10 नंतर इथे 11 आहे, पण इकडे 10 आहे, तो लिहायचा राहिला, नंबर 10 लिहायचा राहिला इथे. हा आहे फाइंड आउट राईट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्सची योग्य जोडी शोधायची आहे. नेम सेम, किती सोपा प्रश्न आहे पहा. पर्याय 1. त्यानंतर आला होता 18 नंबर. 18 नंबर पहा. The tiger is carnivorous. Write the correct meaning of the underlined word. कार्निवरस म्हणजे मांसाहारी. टायगर हा जर एक मांसाहारी आहे, तर मग याच्यानुसार आपल्याला इथे अंडरलाईन कार्निवरस म्हणजे मांसाहारीनुसार जर याच्याशी संबंधित कोण बसतोय पहा. मग ग्रास इटिंग ॲनिमल हा नाही होणार, मांसाहारी तर नाही आहेत. इन्सेक्ट इटिंग ॲनिमल, काही कीटक खाणारे प्राणी हे पण नाही. फ्लेश, फ्लेश म्हणजे सुद्धा मांस होतं, तर मग फ्लेश, फ्लेश इटिंग ॲनिमल. मग फ्लेश इटिंग ॲनिमल जसं की फॉक्स, टायगर, लायन, उल्फ यासारखे ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल हे कार्निवोरस मध्ये येतात, मांसाहारी येतात. मग याच्यासारखं उदाहरण फ्लेशवालं होईल. प्रश्न समजला? येस मॅम. बोला सायराजचं. हो मॅम. खूप सोपं होतं. सोपा होता ना? हो. 18 हो झाला, मॅम, तर सोपं होतं. 20 नंबर एक होता. 19 पण आहे आणि 20 पण आहे. 19 नंबर मध्ये मध्ये तुमचे कोणाचे काय असतील तर ती विचारा, राहिले असतील काही तर, नंतर आलेत बरेच जण. मॅम बोल्ड टीमी. बोल्ड टिमिड. बर, आता हे पास सिलेक्ट द अपोजिट ऑफ वर्ड. बोल्ड, बोल्ड म्हणजे कसा एकदम धीट, धीट असणारा किंवा धाडसी, तर मग टीमिड म्हणजे भित्रा. आणि 20 number. Which prefix will you add to make the opposite of word able? प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग, जो शब्दाच्या अगोदर लागतो. पूर्व प्रत्यय पण होतं ना मॅम? काय? पूर्व प्रत्यय. हो, पूर्व प्रत्यय, त्यालाच उपसर्ग म्हणतात. सफिक्स हो. म्हणजे प्रत्यय घ्यायचा. प्रत्यय हा शब्दाच्या किंवा अक्षराच्या शेवटी लागतो. आणि सफिक्स आणि प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग. उपसर्ग हा शब्दाच्या अगोदर असतो किंवा एखाद्या अक्षराच्या अगोदर असतो. शब्द आणि अक्षर, काही काही शब्द 2 अक्षरीत असतात. मग असं काही जर असेल तर तो म्हणजे त्याच्या अंत्यप्रत्यय. अगोदर प्रिफिक्स आणि शब्दानंतर जो लागतो
तो सफिक्स. हो. ते आणि उपसर्ग. बरं त्यानंतर 30 नंबर 29 29 वाला पाहता म्हणजे इंग्लिशचे झालेत का आता नाहीत का कोणाचे काही प्रश्न इंग्लिशमध्ये एवढेच आले होते इंग्लिशचे. हो. ओके या व्यतिरिक्त नाही म्हणजे आता इंग्लिशचे सर्व सोपे जातात तुम्हाला. त्यानंतर 29 नंबर पहा साखर तुरटी मीठ आणि लिंबू यांच्यामध्ये सर्वच विरघळणारे पदार्थ आहेत. साखर विरघळते तुरटी विद्राव्य आहे मीठ विद्राव्य आहे. मग यांच्यामध्ये लिंबू लिंबू हा एक द्रव पदार्थ आहे. द्रवामध्ये द्रव हा सुद्धा विद्राव्यच आहे. पण हे जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये असतात अगोदर म्हणजे स्थायी रूप अवस्थेमध्ये असतात. ते विरघळतात म्हणून हे विद्राव्य झाले. आलं लक्षात तुम्हाला. लिंबू हे वेगळं आहे. लिंबू ऑलरेडी जर तुम्ही मॅम मी तसं नाही केलं. हा लिंबू सत्व असं जर असतं तर मग यांच्या गटामध्येच ते सुद्धा आलं असतं. आलं लक्षात तुम्हाला. हो. किचन मध्ये असतं पहा लिंबू सत्व. मॅम 27. हा काय झालं 27. 27 बरं तुम्ही कसं काढलं वेगळं काय काढलं याच्यामध्ये. मॅम 77 येतं त्याचं. नाही 29 मध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने काढलं म्हणजे काय काढलं कसं. मॅम तुरटी मीठ आणि लिंबू ही सगळे आंबट पदार्थ आहेत. मग साखर होऊ शकते ना. मीठ आंबट कुठे असतं. मी तर पहिल्यांदाच ऐकलं मीठ आंबट असतं. मीठ खारट असतं. साखर गोड असते तुरटी तुरट असते लिंबू आंबट असतं. सर्वांना चवी वेगळ्या आहेत. पण साखर कधी लिक्विड मध्ये येते का साखरेचा ज्यूस विकत घ्यावा लागेल आपल्याला. तुरटी अल्यूम आपण कधी पाणी वगैरे आणतो का तुरटीचं. मिठाचं पण पाणी नाही आणत आपण. सर्व कसे आहेत हे स्थायी रूप पदार्थ आहेत. सॉलिड स्टेट मध्ये आहेत असं म्हणतो आपण. आणि हे सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू जे आहे तर ते लिंबू आपण फळ म्हणून आणतो त्याचं लिक्विड टाकतो भाजीमध्ये. मग यांच्यामध्ये जर सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू सत्व असं जर आलं असतं तर ते सुद्धा अगदी यांच्यासारख्या गटामध्ये लिंबू वाळून त्याचं लिंबू सत्व. हे समजलं तुम्हाला. साखरेसारखंच दिसतं पाते लिंबू सत्व पांढरं. 27 वाघ घ्या. 27 37 17 77 आणि 97 हे सर्वच मॅम 77. संख्या आहेत. 77 ही एकच संयुक्त संख्या आहे. बर त्यानंतर 30 नंबर एक आला होता पहा. 30 मध्ये काय वेगळा येईल हा खाली आला एक घर म्हणजे हे फिरलंय या दिशेने इथे. मग हे पुन्हा या दिशेने आलं हे आहे म्हणजे हे तर सर्वच एका दिशेने फिरलेच. बरं आता फुली पाहिली आपण दुसऱ्याला चेक करूयात. इकडे फिरली ही फुली याच्या पुढे पाहिजे होती पा. ही 2 घरं पुढे इकडे पाहिजे होती अशी फिरत 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 यानुसार म्हणजे पर्याय 3 आला वेगळा. हे सर्वच क्लॉकवाईज फिरले पण याच्यातला हा जो डॉट आहे तर डॉट इथे पाहिजे होता मागे यांच्यासारखा फिरला तर. हा डॉट वेगळा आहे इथे. डॉट यांच्यासारखा फिरला नाही. 3 नंबर पाहिजे. बर त्यानंतर 32 होता का. एक मिनिट 30 होता पहा. हा 32 पण आहे. 27. हा 32 नंबर पहा. मॅम 27 पण. 27 पण होता का बरं 27 वाला पहा मग अगोदर. 37 17 अरे 27 सांगितलं. बाकी सगळ्या मॅडम मॅडम 77. 31 संख्या आहेत 32 नंबर पाहता 32 नंबर. मॅम अंकांची वजाबाकी करायची व त्यात मिळवायची म्हणून ऑप्शन नंबर 1 31. ओके 17 23 34 31 33 बरं आता 7 मधून जर 7 वजा 1 केले या प्रकारे आहे पहा. 7 आता अंकांची वजाबाकी या दोघांमधल्या अंकांचा फरक किती 7 वजा 1. याच्यात जर 17 मिळवले तर 23 मॅडम मग तसं 1 3 वजा 1
2चा फरक आहे. 2 + 23. हो 2 + 23 पाहिजे. नाही, इकडे 2 आणि 3 एकचाच फरक झाला की मी 31 लिहिले. 3 - 2 एकचा फरक झाला म्हणजे इथे 24 आले. मग असाच जर फरक काढत गेला तर इकडे 2चा फरक, इथे डायरेक्ट फरक लिहिलाय मी. फरक अधिक 24 हे 26 झाले. 26 मधल्या अंकांचा फरक हा 4चा, मग 4 + 26 हे झाले 30. म्हणजे इथे 30 असायला हवं होतं, इथे 31 आले. मग अगदी फरक तसाच पुढे घ्यायचा आहे. 30 + 3 33 हे सुद्धा योग्य आहे. म्हणजे 31 चुकलं, पर्याय 1. प्रश्न समजला का? हो ओके. हो मॅम. हो मॅडम. 30 नंतर कुठला आहे बघा. जवळचा प्रश्न यांच्यामध्ये आता थेट 40ची लाईन चालू झाली. 45 47 45 नंबर आहे पहा आता थेट. 45 नंबर. मिडिल का पाण्यातील प्रतिमा असा जर तिरकस पाच ठेवला पाण्यामध्ये तर तो कसा दिसतो? तर तो दिसेल. ऑप्शन 4. ऑप्शन 4 थांब ना, मला थोडं चेक करू दे ना. असाच होईल का तो? ऑप्शन 4 सारखा हा दिसेल तसाच तो, कारण वरचा खाली खालचा वर 4च होईल. बरं, तर पुढचा प्रश्न पहा. कोणता आलाय पहा, 47 नंबर, 47 नंबर. बरं, पहिल्या दोघांचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्याचा संबंध चौथीशी जोडायचा आहे. तर विशेषण हे सुंदर आहे, तर नाम सुबक कोणाचं नाव असतं का? सौंदर्य, सुरेल आणि केले. सुबक हे विशेषण विशेषण आणि केले क्रिया. सौंदर्य तर सौंदर्य हे भाववाचक. सौंदर्य पर्याय क्रमांक 2. विशेषणापासून जेव्हा नाम तयार होतं तेव्हा त्याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं. जसं शूर पासून शौर्य हे नाम आहे, सुंदर पासून सौंदर्य असं नाम आहे. आलं लक्षात? मग हे भाववाचक नामाच्या प्रकारामध्ये सौंदर्य येतं. बर, आता पुढे 47 नंतर कुठला होता पहा. 58 59 दुनिया सोडले 58. ना. एकूण त्रिकोणांची संख्या किती? बरं, आता या त्रिकोणांची संख्या मोजताना तुम्हाला असे नंबर टाकावे लागतील. ABCD. FGHIJ. वेगळ्या कलरने टाकू, चांगले डार्क. मग आता त्याच्यामध्ये काय करूयात? ABCDEF. त्यानंतर हा G. इकडे तर काय त्रिकोण होतच नाही, त्याला घेऊनही उपयोग नाही. नाव देऊयात तरी पण H. आणि इकडे I. दोघा तिघांना एकत्र घेऊन काही झालं तर झालं. बरं, आता इथे आपण शोधूयात नंबर. एक अक्षरवाले किती आले, दोघावाले किती आले, 3 वाले किती आले? म्हणजे A त्रिकोण आहे, B नावाचा त्रिकोण आहे, C नावाचा आहे, D नावाचा आहे, E नावाचा आहे, F नावाचा आहे. त्यानंतर मॅडम G नावाचा एक आहे. 14. आता तो एकत्र करून म्हणजे AB नावाचा एक त्रिकोण झाला. त्यानंतर ED नावाचा एक त्रिकोण आहे. ED नंतर EG DG. EG हा D आणि G. DG. DG नाही मॅडम, EG. हा EG होतोय. EG नावाचा एक त्रिकोण झाला. AB आणि मॅडम ABC. तिघा तिघांना एकत्र करून तसा F E ED आणि ABF ABF EDC आहे ना. ABF. आता कुठे राहिला? CED C. CED हा CE CDE CED. यांना घेऊन तर काय होतच नाही. H आणि I चं तर काहीच काम नाही आलं. बरं, आता किती झाले मोजूयात. अजून राहिलाय का एखादा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 झाले आपले पण. नजर चुकीने राहिला का एखादा पहा. आयन पर्याय 3 14 झाले. प्रश्न समजला?
हो मॅम. ओके. हो. 59 नंबर पाहता. 59 नंबर विचारला होता. बेन आकृतीचे निरीक्षण करायचं. यानुसार किती गायक वादक आहेत? म्हणजे गाणारे आणि वाजवणारे आहेत. 10. 10 10. आहेत आणि अधिक 6 पण आहेत. म्हणजे या दोघांना घ्यावा लागेल ना, गायक पण आहेत आणि वादक पण आहेत. मग 10 अधिक 6 हे 16 जण झाले. गायक पण पाहिजेत आणि वादक पण पाहिजे, दोघांमध्ये पण आहे. समजलं? म्हणजे षटकोन आणि वर्तुळामधले. बरं, त्यानंतर 59 नंतर 60 होता का? 60 नाहीये. 74 नंबर एक आहे पाहता. 74 नंबर. हा, 74 नंबरचा. या संख्यामालेत 5 नंतर लगेच 7 आहे, परंतु 5 पूर्वी लगेच 7 नाही, असे किती वेळा आले आहे? 5 नंतर 7 आहे, परंतु 5 पूर्वी लगेच 7 नाही. नंतरचा 7 पाहिजे, पण अगोदरचा नको. तीनदा. ऑप्शन नंबर 3. 5 7 तीन वेळा. पुन्हा 3 वेळा. पण इथं पूर्वी झाला. 5 नंतर 7 आहे. हा, 5 नंतर 7 आहे, पण इथं पूर्वी नाहीये. इथे पुन्हा 5 नंतर 7 आहे, पण पूर्वी आहे. 5 नंतर इथे 7 आहे. म्हणजे असे फक्त 3 वेळा. पर्याय क्रमांक 3. बरं, एवढेच प्रश्न आले होते. झाले का सर्वांचे सर्वच प्रश्न? हो. 66. झाले. आता खूप कमी डाऊट आले. चालू होतं. मॅम 66 मॅम कोणाचं तरी मॅम 66 आलं 66 वा घ्या. 66. अरे, 65 66. 66 का 65? 66. 66. बरे, बंद ठेवा. माझ्याकडून माईक बंद केलेत मी आता. बरं, पण आता काय केलंय? 3 एक 3, 3 त्रिक 9. तसं तर नाही जुळणार. हा वर्गमुळामध्ये 3 जर केला, असं केलंय पा. सोपा आहे हा प्रश्न. यात दोघांचा गुणाकार 9 एक 9. मग 9चं वर्गमूळ किती आलं? मध्ये वर्गमूळ दिलंय 3. 7 7 49. मग 49चं वर्गमूळ 7 मध्ये दिलंय. आणि 5 5 25. 25चं वर्गमूळ 5 हे मध्ये दिलंय. मग तसंच इथे पाहिजे. आता या पर्यायामध्ये बसणारा 4 9 36. 36चं वर्गमूळ मध्ये दिलंय 6. बरं, सोपा होता प्रश्न. समजला का? हो मॅम. येस मॅम. ओके. कोणाचं काय? तुमच्याकडे नंबर प्रश्न आले ते घेतले तर चालतील का मग? घ्या. प्लीज बंद करा. मॅम घ्या. किती? 64. मॅम सगळ्या आवाजामुळे ठीक आहे. तुमचा आवाज येत नाहीये. ऐका, आता जे तुमचे प्रश्न आलेत ना, वरती दियाने काही पाठवले, काय माहिती आता. दिया आहे का? हँड करा दिया. असेल तर हँड करा. वेगळ्या नावाने काही जॉईन झाले असेल तर. मुग्धा आहे. दिया, हा, मुग्धा आणि दिया एकत्र जॉईन झाल्यात का? हा, मुग्धा, दिया आहे का तुझ्याजवळ? माईक ऑन आहे मुग्धा. नो मॅम. मॅम जे अवघड वाटणारे प्रकरण आहेत ते घ्या ना गणिताचे. आता प्रकरण नाही होणार आहे. ज्यानुसार घेऊयात ना आपण, त्यानुसार प्रश्न देते तुम्हाला. प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व प्रश्न येतात. प्रकरण तुम्हाला कुठलं आवडतं? प्रकरण किती घेतलं तरी आता प्रॅक्टिस तशी कमी होईल प्रकरणाने. वेळ वाया जाईल बाकीच्यांचा. तुला आता शेकड्यावारीचं प्रकरण अवघड जातं, तर बाकीच्यांना ते सोपं जातं. तू म्हणशील मला रांगेतील स्थान अवघड जातं, ते बाकीच्यांना सोपं. मग याच्यामध्येच पुन्हा वाद होतील.
मग बाकीच्यांना काय वाटेल, आम्हाला हे जे सोपं वाटतंय तेच मॅडमने घेतलं, मग असंही होतं. तुम्ही प्रश्न सांगा मला, प्रश्न पाठवा वाटल्यास तुम्हाला जे जे कठीण वाटतात ना, आता जसे पाठवलेत ना, दियाने कसे पाठवलेत तसे पाठवा, त्यानुसार मी प्रश्न घेते. तसे प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्ते याच्यामध्ये ग्रुपवरती पण पाहायला मिळतात बाकीच्यांनाही. आणि तुम्हाला काय कठीण वाटतं हे मला पण कळतं. कठीण वाटलं की तू प्रश्न पाठवत जा. बरं, आता हे दियाचे प्रश्न होते. 16ला 128 तर 12ला किती. मी एकदा तिने पाठवलेले प्रश्न ग्रुपवरती पुन्हा एकदा पाठवते, एकदा चेक करा. आणि सोपे सोपे आहेत, असं काही नाहीयेत. पण थोडासा वेळ जाणारे होते. 16ला 128 तर 12ला किती. मग याचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 होता 78, दुसरा होता, हा बोला साईराज, दुसरा होता मॅम 96 येईल का? 96 नाही ना पर्यायामध्ये. तुझं म्हणणं बरोबर आहे, 16 8 128 तर 12 8 96, पण नाही आहेत पर्यायामध्ये, 29 आहेत. पहा आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. 16चा वर्ग, एक मिनिट. 16चा वर्ग करायचा आणि त्याचे अर्धे करायचे. मग याच्यामध्ये हा जो 16 आहे, तर 16चा वर्ग हा होतो 256. 256ला जर आपण भाग दिला 2 तर उत्तर मिळतं 128. मग 12चा वर्ग हा होतो 144. 144चे अर्धे केले म्हणजे जर 2ने भाग दिला तर उत्तर मिळतं 72. सॉरी, 72 नंबर आहे. एक मिनिट. पर्याय वेगळा दिलाय बहुतेक, थांबा, तुम्हाला पर्याय माझ्याकडून चुकून आला. 3 नंबर 72 आहे पहा. तिने 2-3 प्रश्न पाठ मी तुमच्या समोर टाकलेत पहा प्रश्न. पर्याय 3 72 इथे झालाय माझ्याकडून. 72, कुठेच नाही सांगितलं तू. 72 आणि 24 आहे. चौथा पण 29 झालाय माझ्याकडून चुकून. हे खालीवर झाले पर्याय. बरं, प्रश्न समजला का? उत्तर कसं आला? माईक ऑन आहेत सर्वांचे. प्रश्न समजला का? हो मॅम. बरं, मॅम अजून एक ट्रिक होती. 16च्या निम्मे 8 त्यांचा गुणाकार व 12च्या निम्मे 6 त्यांचा गुणाकार. हो. बरं, पहा आता प्रश्न क्रमांक 2 यामधला 27ला 12. 27ला 12 तर 125ला किती. तर 125ला किती पर्याय आहेत याचे. पहिला पर्याय आहे 13, दुसरा आहे 30, तिसरा आहे 17 आणि चौथा आहे 29. तर पहा काय केलंय, अंकांचा गुणाकार, सॉरी याचं घनमूळ. आता ही 27 ही मॅम माझं आलं. 25 पण घनसंख्या आहे. पहा 27चं घनमूळ काढ. मॅम भागिले 4 आणि त्याचा कुठे भागिले 4 होतोय. 27चं घनमूळ किती येतं, 3. 3 अधिक या दोघांची बेरीज जर केली, 7 आणि 2, 2 अधिक 7, 2 अधिक 7 म्हणजे किती होणार पहा, 3 अधिक 9 हे 12 झाले. हे 9 आणि कंसातले 7 आणि 2 9 असे 12 मिळाले यासारखे. तर मग 125चं पण घनमूळ काढायचं. 125 कोणाचं घनमूळ आहे, 5. घन आहे 5चा. मॅम पर्याय क्रमांक 1. हो, पर्याय क्रमांक 1. 5 अधिक या अंकांची बेरीज, पुन्हा अंकांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 5, ही बेरीज या 5 मध्ये मिळवली म्हणजे 5 अधिक 5 आणि 2 7 आणि 1 8 म्हणजे हे 13 झाले. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न, हा समजला का सर्वांना? हो मॅम. हो मॅम. ओके. बरं, पुढचा होता आता क्रमांक, मी त्या क्रमांकानुसारच टाकते पहा. हा तिथं प्रश्नामध्ये हा दुसरा क्रमांक होता, हा तिसरा होता, जो मी फोटो पाठवला की नाही त्यातला हा तिसरा होता. आता चौथ्या क्रमांकाचा पाहूयात. चौथ्या क्रमांकावरती पहा 15ला 75 आहेत.
तर 25 ला किती? तर 25 ला मॅम 125 मॅम 125 125 125 नाही नाही 250. दुसरा आहे पर्याय 75. तिसरा आहे 95 आणि चौथा पर्याय आहे 45. आता हा कसा सोडवायचा? ह्याचे आन्सर 75 आहे का ऑप्शन नंबर 2? नाही ना, 75 नाहीये. इथे काय केलंय? टी. हा, 1 आणि 5 चा गुणाकार केलाय. 1 गुणिले 5 गुणिले 15 म्हणजे अंकांचा गुणाकार गुणिले ती संख्या. म्हणजे 5 एक 5, 15 पाचे 75. म्हणजे हे किती होणार? 5 एक 5 गुणिले 15 बरोबर 75. मॅम ऑप्शन 250 नंबर उत्तर आहे 1 का? 250 मॅम 250 गुणिले 250 म्हणजे किती झाले? 10 आणि इकडे 25. 25 50 मिळाली. यानुसार केलं. समजलं? पर्याय क्रमांक 1. प्रश्न समजला का? हो मॅम. हो मॅम आता पुढचा प्रश्न पहा. मॅम 42 ला 62. प्रश्न क्रमांक 5 आहे तिचा. हे कट करू का झालं असेल तर? हो मॅम. बर हो मॅम बर 5व्या क्रमांकावरती पहा. 42 ला 62 तर 73 ला किती? पर्याय मॅम 93 मॅम वर्ग वर्ग प्लस वर्ग वर्ग प्लस वर्ग. बर पहा, पहिला मॅम 93 आहे का? 42 दुसरा पर्याय वर्ग प्लस 42. हा, तिसरा आहे 420 आणि चौथा पर्याय आहे 340. बर काय केलंय पहा आता यामध्ये. जर निरीक्षण जर केलं तुम्ही व्यवस्थित तर मग मला एवढाच पर्याय याच्यामध्ये दिसला की दिलेली संख्या, आता हे समला सम आले, यांच्यामध्ये एकच संख्या विषम आहे 175. बरं तुमच्याकडे आहे का या व्यतिरिक्त काही ट्रिक याला? मॅम माझंही तसं चालू होतं. हा? मॅम 146 पर्याय असतं तर आलं असतं उत्तर. हा, इतर मी पाहिलं पण इतर बसत नाहीये कुठलाच. तर इथे समनुसार पाय सर्व समला समसंख्या म्हणजे समचा एक गट आणि विषम संख्येचा एक गट. 73 ही विषम संख्या आहे तर याच्यामध्ये एकच पर्यायामध्ये विषम संख्या होती 175, म्हणून 175 घेतले. बरं आता एक शेवटची आहे. आता पाहूयात हे कोण सोडवतं. 6व्या क्रमांकाचं. आता मी लगेच सांगतच नाही, तुम्ही पहा तुम्हाला जमतोय का. थोडंसं मी पण कन्फ्युजच आहे याला, पण तुमच्याकडून येतोय का पहा. हा चला, पर्याय आहे यामधला पर्याय क्रमांक 1 आहे 780. दुसरा आहे 654. तिसरा आहे 696. हा सुटतोय पहा, मला पण आला लक्षात. हा पहा, आणि नंतरचा आहे 484. पाहूयात कोणाला जमतोय. मॅम आज लिंक किती वेळ आहे? लिंक फक्त 2च मिनिट राहिली. आता पुढची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली नसेल ना, आज डबल लिंक घेतली असती पण पुढची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली नाही. 11वी पाठवू का आता? का बहुतेक पाठवली मी 11वी. हो पाठवली मग मॅम उद्या डबल लिंक सोडवली का सर्वांनी 11वी? परत एकदा पाठवा. मॅम 11वी प्रश्नपत्रिका परत एकदा पाठवा. नाही सोडव. प्रश्नपत्रिका नाही सोडवली. बरं, हे जमलं का तुम्हाला? नाही. बरं, अंकांचा नाही. पहा बरं. 4 पंचे मॅम गुणाकार
असा जरा एक मिनिट हा. एक मिनिट हा अंक पुन्हा लिहू द्या मला. 24 15 आपण जर असं केलं 5 एक 5 5 चोक 20 20 20 दोन्ही तर तसं होत नाही ना अंकांचा गुणाकार अंकांच्या मॅम मध्ये हम्म मॅम काय 2 गुणुले 4 8 1 गुणुले 5 5 मॅम मी पण तसंच केलं पण ऐका नाही पर्यायामध्ये 815 नाही 815 नाही पण पाहिला पण पर्यायामध्ये 815 नाही. तसा कुठे आहे मग पर्याय एक मिनिट हा. तसा पर्यायच नाहीये मग असं झालं असतं की 4 दुने 8 आणि 5 एक 5 4 दुने 8 आणि 3 5 15 मग असा कुठे आहे पर्याय मग असा पर्याय नाही ना बरं जाऊ ते शेवटचा 1 मिनिट राहिला आणखी मला पण तसंच वाटलं होतं पण तसा नाहीये पर्याय मॅम रिजन करायचे आहे का एकच मिनिट राहिलाय बाकीच्या सर्वांनी सोडवली का 11वी प्रश्नपत्रिका नाही नाही मॅम 11वी मित्रांपासून झाल्या का? पुढच्या बाय मॅम ओके बाय बाय मॅम बाय मॅम सोडवा गुड नाईट मॅम गुड नाईट मॅम बाय मॅम